तर लाडक्या बहिणींनो, सर्वात धक्कादायक बातमी आज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात धक्कादायक बातमी, सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व. मी जे अपडेट देणार आहे ती कोणत्या अपात्र पात्रसाठी नाही. सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा प्रोसेसला समोर जावं लागणार आहे. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना. असं नाही की ह्या पात्र आणि ह्या अपात्र. तुम्हाला जूनचा पैसा आला, जुलैचा पैसा आला, ऑगस्टचा पैसा आला, काही मॅटर नाही. नाही आला तरी काही मॅटर नाही. सगळ्या लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी जी आहे आज समोर आलेली आहे. एबीपी माझानं काय सांगितलं आहे आणि काय सरकार करणार आहे तुमच्यासोबत बघा. यामध्ये असं नाही की या पात्र बहिणीसोबतच काही प्रोसेस आहे आणि अपात्र बहिणीसोबत काही प्रोसेस नाही. अशातला कोणताही प्रकार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येकाला जे आहे या गोष्टीसाठी तयारी ठेवावं लागणार आहे. प्रत्येकाला जे आहे स्वतःच्या अर्जासोबत असं काहीतरी करायचं आहे. ते मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे या व्हिडिओमार्फत. मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, तरच सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला समजतील. कारण ही गोष्ट फक्त अपात्र किंवा पात्र लाडक्या बहिणीसाठी नाही, तर सर्वांसाठी आहे. बघा, विषयाला सुरुवात करू. आज एबीपी माझा जी बातमी आली त्या बातमीमध्ये आपल्याला लक्षात आले, काही मुद्दे दिले आणि त्या मुद्द्याच्या शेवटी सरकारची भूमिका सांगितली, ज्यामुळे एकूण ऐकून जे आहे धक्का बसलेला आहे. बघा, राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी. किती सांगितल्या? 26,34,000. हे मागच्या महिन्याभरापासून आपल्याला आकडा माहीत होता. 26,34,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बोगस होत्या आणि याच्यासाठी छाननी चालू होती. याच्यासाठी जे आहे सरकारकडून अ, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या काम करत होत्या तत्परतेनं, की जेणेकरून जे आहे या लाडक्या बहिणींना जे आहे पात्र आणि अपात्र निवडता याव्या. आता बघा, एबीपी माझाचा दुसरा मुद्दा बघा आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला तो मुद्दा सांगणार आहे, ज्या मुद्द्यामुळे तुम्हाला तुमच्या पायाखालची जमीन जाईल. सगळ्यांना हे गोष्ट करायची आहे आणि कंपल्सरी आहे. बघा, अजित पवारांच्या पुण्यात, फक्त पुण्यात अजित पवारांच्या सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत. म्हणजेच काय, तर उपमुख्यमंत्र्याच्या पुण्यामध्ये 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आहेत. आता विचार करा, जिल्हा वाईज लाडक्या बहिणी किती बोगस निघाल्या आता. म्हणजेच काय, तर तुम्ही जर म्हणत असाल की याच्यात पात्र असूनही बोगस केलं का, तर नाही. यामध्ये आले सरकारी नोकरदार, यामध्ये आले पुरुष जे लाडक्या बहिणीमध्ये घेत होते, यामध्ये आली बाकीच्या गोष्टी ज्यांच्याकडे जे आहे पात्रता पूर्ण करत नाहीत, अशा अशा लाडक्या बहिणी 2,04,000 आहेत. बाकी तुम्हाला जे आहे दुसरा एक मुद्दा बघा, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात 1,25,300 लाडक्या बहिणी आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्यामध्ये 1,03,000 25,300 लाडक्या बहीण बोगस आहेत. म्हणजेच काय, तर तिकडे अजित पवारांच्या पुण्यात 2,04,000 गेल्या, इकडे 1,25,000 गेल्या. ह्या निव्वळ लाडक्या बहिणी ज्या आहेत बोगस फॉर्ममध्ये सापडलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर तुमचा अपात्रतेचा आणि यांचा संबंध जो आहे तो मिसळलेला आहे. ज्या 26 लाख बाजूला काढल्या होत्या, त्या 26 लाखापैकी ह्या सुद्धा आहेत. आणि विचार करा, अशा किती निघत आहेत. मात्र यामुळे सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, नंबर 3, बोगस लाडक्या बहिणीचा सुळसुळाट. राज्यभरामध्ये बोगस लाडक्या बहिणीचा सुळसुळाट झालेला आहे. राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की लाडक्या बहिणीच्या नावाखाली एका पुरुषानं 10-10 फॉर्म भरले, एका स्त्रीनं वेगवेगळ्या खात्यावरून फॉर्म भरले. हा गैरप्रकार समोर येत आहे. तुम्ही जर त्याच्यातले असाल तर आताच बाजूला व्हा, स्वतःचा फॉर्म रद्द करा. कारण ही जास्त दिवस न टिकणारी गोष्ट आहे. ही लवकर अपडेट तुमच्यापर्यंत मी द्यायलो. त्याचं कारण हे तसंच आहे, कारण आजची बातमी जी आहे आपल्याला त्या गोष्टीकडे नेणारच आहे. जास्त दिवस या पडद्यामागे लपू शकत नाहीत आपण. का लपू शकत नाहीत? कारण आजची गोष्टच तशी आहे, मी जी तुम्हाला सांगणार आहे. बघा, राज्यभरामधील लाडक्या बहिणींचा जे आहे सुळसुळाट झाला आहे. सुळसुळाट म्हणजे काय, तर अगदी मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून, चुकीच्या पद्धतीने ॲड्रेस करून, चुकीच्या पद्धतीने जे आहे पैसे लाटले आहेत. त्यांच्याकडून पैसे वापस घ्यायचे, कसे घ्यायचे हे सरकार ठरवेल, किंवा त्यांच्याकडून व्याजासकट वापस घ्यायचे का त्यांना सोडून द्यायचं, हा सरकारचा सर्वस्वी निर्णय असेल. मात्र आपण जी बातमी सांगणार आहोत ती बातमी मात्र डेंजर आहे. बघा, 2 उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार. बघा, 2 उपमुख्यमंत्री, एकतर एकनाथ शिंदे, एकतर अजित पवार, यांच्या जिल्ह्यात गैरप्रकार झाला. म्हणजेच काय, तर पुण्यात 2,04,000 आणि एकनाथ शिंदेच्या ठाण्यात 1,25,000 लाडक्या बहिणी बोगस निघाल्या. यासोबतच छत्रपती संभाजीनगर, यासोबतच धाराशिव, यासोबतच जवळपास मोठे जिथं मंत्रिपद येतं तिथे जे आहेत जास्तीत जास्त गैरप्रकार आढळत आहेत. म्हणजेच काय, तर याची छाननी सुरू आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत
पात्र त्यांच्यासाठी सुद्धा एक काम जे आहे सरकारने दिलं आहे. कारण तुमच्यात पण काही असे लपलेत का, की ज्यांच्याकडून जे आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, तर ज्यांनी जे आहे तर चुकीच्या पद्धतीने पैसे रेटले. त्याच्यामुळे सरकारकडून एक प्रोसेस आलेली आहे. ती प्रोसेस आपल्याला पाहिजे आहे. बघा, यानंतरचा पुढचा मुद्दा बघा. सर्व लाडक्या बहिणीला पुन्हा ई-के-वाय-सी पडताळणी करायची आहे. हा सगळ्यात मोठा आजचा मुद्दा होता. सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-के-वाय-सी पडताळणी करणार. म्हणजे काय झालं आता, की आता जेवढ्या 2.35 पहिले 50,00,000 होत्या म्हणजे 2.5 कोटी. आता 2 पॉइंट जे आहे तर 15 किंवा 25 किंवा जो काही आकडा उरेल, त्या सर्व लाडक्या बहिणीला आता परत ई-के-वाय-सी करायची आहे. आणि ई-के-वाय-सी कशामार्फत होते तर तुम्हाला माहीत आहे. ई-के-वाय-सीमध्ये आपल्याला दाखवावं लागतं, की आपला आधार नंबर, आपला मोबाईल नंबर एखाद्या वेळेस ते ॲड करून आपला फेस दाखवा म्हणताल, की ती वेबसाईटवर ई-के-वाय-सी करायची आहे. कारण आता सरकार जे आहे स्ट्रिक्ट झालेलं आहे. सरकारला लक्षात आलेलं आहे, की बोगस पद्धतीने इथे काम होत आहे. सरकारला हेही लक्षात आलेलं आहे, की एका लाडक्या बहिणीच्या नावावर 3-3 ठिकाणाहून पैसे येत आहेत. खोट्या लाडक्या बहिणीचे फोटो, पत्ते जाहीर करण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय तर खोट्या लाडक्या बहिणी म्हणजे काय, तर त्या लाडक्या बहिणी जे आहेत त्या योजनेसाठी डम्मी आहेत. डम्मी म्हणजे काय तर पात्रच नाहीत. तरी पण जे पुरुष मंडळी असतील, कुणी असतील, त्यांनी असे फॉर्म भरले आहेत आणि जेणेकरून जे आहे सरकारला लुटण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि सरकार आता शांत बसण्याच्या मार्गावर बिलकुलच नाहीये. सरकारने परत एकदा ॲक्शन मोड घेतला आहे. सरकार म्हणत आहे, की परत आता ई-के-वाय-सी सर्व लाडक्या बहिणींची सुरू करणार आहे. जेणेकरून काय होणार आता, म्हणजेच काय तर आता सरकार एखादी वेबसाईट देईल. जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची एक वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवर काय करणार, तर जसं बाकीच्या योजनांसाठी ई-के-वाय-सी असतं, की तिथं असतं तुमचा फोन नंबर आणि आधार नंबर टाकावा लागतो. त्यानंतर आधार नंबर, फोन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी तुम्हाला यामध्ये दर्ज करायचा असतो. ओ-टी-पी दर्ज केल्यानंतर मात्र मग तुमचा ई-के-वाय-सी पूर्ण होतं. मात्र ह्यावेळेस सरकार एखादी गोष्ट चालाखीनं अशी करू शकतं, कारण ही लाडक्या बहिणीबाबत आहे ना, त्यामुळे तुम्हाला फेस ई-के-वाय-सी सुद्धा करू शकतं. जेणेकरून आपल्याला चेहरा दाखवावा लागतो इकडं-इकडं, आजूबाजूला करून. जेणेकरून काय होतं, की सरकारला लक्षात येतं आणि त्या ॲपला सुद्धा लक्षात येतं, की या 3 जर खाती असली एखाद्या माणसाची, तरी त्याला एकच लाडकी बहीणचा फेस दाखवावा लागणार. मग काय तर डम्मी खाती अशानं आणखीन समोर येणार. तर ही सगळ्यात मोठी अपडेट आजची आलेली आहे, जी मी तुम्हाला सांगितली. लाडक्या बहिणीच्या सर्व जे आहे तर पुन्हा ई-के-वाय-सी पडताळणी करणार. म्हणजेच काय तर आता तुम्हाला परत एकदा ई-के-वाय-सी पडताळणीला समोर जावं लागणार आहे. ई-के-वाय-सी पडताळणी तुमच्यासाठी परत एकदा अनिवार्य होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, वेळ जास्त घेत नाही मी. छोटीशी अपडेट जी होती तुम्हाला सांगितली. जेणेकरून आता तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजेच या हप्त्याच्या पहिलेच किंवा या हप्त्यानंतर ई-के-वाय-सीला तयार होणार आहे आणि के-वाय-सीसाठी तुम्ही 2 गोष्टी तयार ठेवा. एक म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर. कारण ओ-टी-पी कंपल्सरी येतं. त्याच्यामुळे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर दोन्ही गोष्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ओ-टी-पी नंतर नंबर टाकून जे आहे आपल्याला समोरची प्रोसेस करता येईल. आपल्या रोजच्या अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.